नमस्कार. संवाद प्रतिवाद या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. काही हिंदी चित्रपटातून आपण चंबलच्या खोऱ्यातील डाकू बघितले होते, ऐकले होते. वाळवंटी प्रदेशामध्ये लुटेरे असतात म्हणे. समुद्री चाचे सुद्धा आपण काही पिक्चरमधनं, विशेषतः इंग्लिश पिक्चरमधनं बघितलेले आहेत. जत्रा, यात्रा आणि तिथल्या गर्दीचा गैरफायदा घेणारे पाकिटमार आपल्याला माहिती आहेत. येता जाता मिळेल ती वस्तू उचलणारे भुरटे चोर सुद्धा आपल्याला माहिती आहेत. चोरांचे अनेक प्रकार आहेत आणि चोर सुद्धा आता काळानुसार बदलत चाललेत बरं का. हे सगळं मी का बोलतोय असं तुम्हाला वाटलं असेल तर गेल्या काही वर्षामध्ये सर्वाधिक बनवेगिरी, सर्वाधिक भामटेगिरी आणि सर्वाधिक लुटण्याचे प्रकार हे ऑनलाईन पद्धतीनं होऊ लागलेले आहेत. म्हणजे पैसे मिळवण्याचे मार्ग हे लोक कसे शोधून काढतात, त्यासाठी किती डोकं चालवतात, किती कष्ट घेतात हे पाहिल्यानंतर थक्क व्हायला होतं. अर्थात म्हणून त्याचं समर्थन होत नाही, कारण लोकांना लुबाडून फसवून ज्या पद्धतीनं सायबर क्राईम होत चाललेले आहेत ही आता एक गंभीर बाब बनलेली आहे. आणि म्हणूनच आता पोलीस यंत्रणेसमोर सुद्धा ही प्रचंड मोठी डोकेदुखी झालेली आहे. होतं काय, प्रत्येक वेळेला काहीतरी नवीन फंडा आणला जातो आणि त्याच्यातून ऑनलाईन पद्धतीनं आपल्या बँकेतील पैशांवरती डाका पडला जातो आणि मग त्यानंतर आपण डोक्याला हात लावून बसतो, पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. आज मला याच विषयावरती जाणून घ्यायचे, बोलायचे आणि जनजागृतीच्या दृष्टीनं तुमच्यापर्यंत हा विचार पोचवायचा आहे की आपण सगळेजण बँकिंग व्यवहार करत असताना, ऑनलाईन व्यवहार करत असताना काय खबरदारी घेतली पाहिजे, कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत, कोणत्या गोष्टींचा नेमका विचार केला पाहिजे, आणि या अनुषंगानं मला आजचा हा एपिसोड करायचा आहे. त्यासाठी आज आमच्या स्टुडिओमध्ये या क्षेत्रातील दोन अभ्यासक मान्यवर आलेले आहेत. मी स्वागत करतो प्रदीर्घ काळ बँकिंग व्यवस्थेमध्ये, बँकिंगच्या IT सेक्टरमध्ये काम केलेले संजय सातपुते यांचं. नमस्कार. तसंच सायबर सिक्युरिटीमध्ये आणि हार्डवेअरमध्ये अशा दोन्ही क्षेत्रामध्ये ज्यांचा अनुभव आहे असे सुजित जोशी. नमस्कार. सुरुवातीला म्हटलं तसं दिवसेंदिवस या क्षेत्राची व्याप्ती दुर्दैवानं वाढत चाललेली आहे. म्हणजे कशा पद्धतीनं कुणाला कधी गंडा घातला जाईल सांगता येत नाही. म्हणजे मला असं वाटतं की चोर आता दिवसेंदिवस अधिक स्मार्ट होत चाललेले आहेत आणि आता त्यांना चोर म्हणायचं की या सायबर क्षेत्रातील लुटेरे म्हणायचं हा वेगळा भाग आहे. पण पोलीस यंत्रणेला सुद्धा एक वेगळी ब्रँच सायबर सिक्युरिटीची सुरू करावी लागली, आर्थिक गुन्हेविषयक वेगळी शाखा सुरू करावी लागली. हे या देशातलं वास्तव आहे. मला सुरुवातीला विचारायचं आहे, तुम्हाला दोघांना विचारायचं आहे, मी काही स्पेसिफिक एकालाच प्रश्न विचारणार असं नाही आहे, तुम्ही दोघंही या क्षेत्रातले तज्ज्ञ आहात. सो मला विचारायचं आहे की कोणकोणत्या पद्धतीनं अशी ऑनलाईन फसवणूक होऊ शकते. म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे की आपली जी काही डेबिट कार्ड असतात किंवा क्रेडिट कार्ड असतात त्याचा पिन नंबर किंवा त्याच्यातला OTP ह्या मागून घ्यायचा, लोकांना गोड बोलून किंवा बोलण्यामध्ये गुंतवून ठेवायचा, त्यांच्याकडनं माहिती काढून घ्यायची आणि त्याच्यातून त्यांच्या खात्यावरची रक्कम परस्पर उचलायची. असे प्रकार असंख्य वेळा घडलेले आहेत. तर या व्यतिरिक्त कोणकोणत्या पद्धतीनं लोकांची फसवणूक केली जाते? आता बँकिंगच्या दृष्टिकोनातून जर बोलायचं झालं यामध्ये, तर साधारणपणे ATMच्या माध्यमातून फ्रॉड हे मोठ्या प्रमाणावर होत आहेत. कारण ATMचा वापर हा फक्त ATMमधून पैसे काढण्याकरताच केला जातो असं नाही. बरं. ATM ते जे काही ATM कार्ड असतं त्या कार्डाचा उपयोग हा कुठल्याही ऑनलाईन शॉपिंग करता वापरलं जातं, पॉज मशीनमध्ये वापरलं जातं. इव्हन ज्या वेळेला आपण एखाद्या वेबसाईटवरून खरेदी करणार असतो त्यावेळेला सुद्धा आपल्या ATM कार्डाचे डिटेल्स तिथं ते फीड करावे लागतात. आणि अशा माध्यमातनं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, मग कापड खरेदी विक्री असेल किंवा हॉटेलिंगचं बिल पेमेंट करण्याचं असेल किंवा ज्या काही घरगुती बिलं जी काही दिली जातात या सगळ्या करता तर सर्रास या सगळ्या गोष्टींचा करता ATM कार्डाचा वापर हा केला जातोय. बरोबर. यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कुठली आहे म्हटली तर त्या कार्डाचा नंबर आणि कार्डाच्या पाठीमागे असणारा जो एक 3 अंकी स्पेसिफिक नंबर असतो आणि ते व्यवहार करत असताना येणारा OTP, ह्या 3 गोष्टी यामध्ये अत्यंत महत्त्वाच्या असतात. मग हे मिळवण्याकरता अनेक, फक्त भारतातच नाही, ATMचा वापर करताना काही OTP येत नाही. तिथं तो तुमचा पिन नंबर जो तुम्ही काही एक परमनंट ठेवलेला आहे, परमनंट म्हणजे तो परमनंट नसतो, तात्पुरता असतो, तो बदलता येतो. पण पिन नंबर आणि ते कार्ड इन्सर्ट केल्यानंतर, तो पिन नंबर दाबल्यानंतर जी काही आपल्याला कॅश पाहिजे असते आपण घेऊ शकतो. पण तुम्ही म्हणता तो OTP ऑनलाईन व्यवहारामध्ये येतो. ऑनलाईन व्यवहारामध्ये तो OTP येतो. आणि मग अनेक अशा बनावट वेबसाईट्स आहेत. बरं.
ज्या बनावट वेबसाईटच्या मोठ्या मोठ्या कंपन्यांच्या नावाने ह्या बनवलेल्या आहेत आणि ते काय करतात की अशा प्रकारचे सिमिलर रिलायन्स दिलं की रिलायन्सच्या अशा अनेक वेबसाईट्स ओपन होतात आणि त्यामध्ये आपल्याला वाटताना आपण देतो आणि नेमका ती डुप्लिकेट असू शकते. अच्छा, म्हणजे मुळात आपण ज्या साईटवर जातो तीच डुप्लिकेट असण्याची शक्यता असते. शक्यता नाही, असते. पण माझा मूलभूत प्रश्न काय आहे की तुम्ही म्हणाल असं एटीएम सेंटरमध्ये हां तिथला तुमचा पिन नंबर आणि कार्ड नंबर हा अतिशय महत्वाचा असतो आणि त्याची जर चोरी झाली तर तुमच्या अकाउंटमधले पैसे जाऊ शकतात. पण असं होऊ शकतं का की मुळात ते जे काही एटीएम मशीन आहे बँकेचं ते संपूर्ण मशीनच हॅक करता येतं? 100% करता येतं. याच्यामध्ये कसं आहे की आता आपण जो विषय बोललो त्याच्यामध्ये आता काही बँकांच्या मध्ये पैसे काढताना ठराविक रकमेच्या वर रक्कम काढायची असेल तर OTP येतो. बर. तर हा एक भाग आहे, म्हणजे OTP तिथं नाहीच आहे अशातला भाग नाही आहे. अच्छा. अजून सगळ्या बँकांच्या मध्ये हे काम चालू झालेलं नाही सगळ्या ATM मध्ये. तर OTP येतो हा मगाच्यातला एक राहिलेला भाग होता. दुसरा विषय कसा आहे की ATM मशीन्स जी आहेत जिथं आपण ATM कार्ड इन्सर्ट करतो त्या कार्डवर एक डिव्हाइस बसवतात बर आणि त्या डिव्हाइसला स्किमर म्हणतात. बर. या स्किमरमध्ये तुम्ही जेव्हा तुमचं ATM कार्ड इन्सर्ट करता आणि ते जर जुन्या पद्धतीचं असेल, आता ATM कार्डमध्ये 2 प्रकार असतात. एक नॉन EMV म्हणजे मॅक्स्ट्रिपवाले. आपण जर ATM कार्ड बघितलं तर त्याच्या पाठीमागच्या बाजूला एक काळ्या रंगाची स्ट्रीप असते, त्याला मॅग्नेटिक स्ट्रीप म्हणतात किंवा शॉर्ट फॉर्म त्याला मॅक्स्ट्रिप म्हणतात. बर. त्या मॅक्स्ट्रिपवर तुमची इन्फॉर्मेशन जी कार्डवरची आहे तर ती त्यामध्ये स्टोअर केलेली असते मॅग्नेटिक इंक स्वरूपामध्ये. तर ज्यावेळेला आपण अशा स्कीमर असलेल्या ATM कार्डमध्ये जेव्हा आपलं ATM मशीनमध्ये आपलं कार्ड घालतो त्यावेळेला ते स्कीमर डिव्हाइस जे आहे ते सगळी आपली इन्फॉर्मेशन कॅप्चर करत आहे. अच्छा. त्याच्या बरोबरीनं जे कीपॅड असतंय आपण जिथं पिन टाकतो त्याच्या वरच्या बाजूला एक छोटासा डिव्हाइस बसवतात ज्याच्यामध्ये आपल्या मोबाईलची बॅटरी असते, त्याच्यावर ऑपरेट होणारा एक कॅमेरा बसवलेला असतोय. बर. आणि त्यात एक सिम कार्ड मेमरी कार्ड असते. तर जे काय आपण पिन टाईप करू तो त्याच्यामध्ये स्टोअर होतोय किंवा रेकॉर्ड होतोय. आता तुमच्याकडे ATM कार्डची माहिती मिळाली आणि पिन मिळालं, ह्याच्यावरून डुप्लिकेट ATM कार्ड तयार केले जातात आणि त्याचा गैरवापर होतो. बाप रे. हे मोठ्या प्रमाणावर अशा प्रकारच्या घटना झालेल्या आहेत. जे सायबर क्राईम मध्ये जे काही हे असे लुटेरे आहेत ते फार इंटेलेक्च्युअल असले अगदी पाहिजे, 100%. ब्रिलियंट असले पाहिजे. हे जाता जाता करायचं काम नाही आहे. आता परवाचं एक उदाहरण जर द्यायचं म्हटलं तर एका महाराष्ट्रातल्याच एका बँकेमध्ये जवळपास 112 कोटींचा फ्रॉड झाला. त्या 112 कोटींपैकी 90 कोटी रुपये हे ATM मशीनमधून काढले गेले. बाप. मग आता हे कसं केलं आणि अखंड भारतभर मधून हे पैसे काढले गेले. कुठल्याही बँकेच्या ATM मधून पैसे काढले गेले. कारण NPCI ला सगळ्याच बँका आता जोडलेल्या असल्यामुळं कुठल्याही बँकेचे ATM कुठल्याही ATM मध्ये चालतं. मग हॅकर्सनी काय केलं, त्या बँकेचा जो काय सर्व्हर होता तो सर्व्हरच हॅक केला आणि सगळे डुप्लिकेट डेटाबेस सगळा तयार केला, डुप्लिकेट क्लोन कार्ड सगळी तयार केली आणि किती मला वाटते 200 ते 250 लोकांची टीम ही काम करत असावी. आणि ज्या दिवशी सुट्टी असते म्हणजे शनिवारी रविवारी सुट्टी असते आणि परत जोडून जर सोमवार सुट्टी असेल किंवा शुक्रवार असेल, समजा आता शुक्रवार शनिवार रविवार असं धरूया आपण, तर शुक्रवारी ते त्यांचं काम चालू करतात कारण बँकेमध्ये कोण असत नाही. बरोबर. आणि त्यामुळं त्यांनी त्या पद्धतीनं काम केलं आणि 3 दिवसामध्ये हे 113 कोटी गेले. या 113 कोटीपैकी 90 कोटी हे ATM मधनं पैसे गेले. कठीण आहे. गेल्या काही दिवसांमध्ये फसवणुकीचा आणि एक फंडा आला आहे, तो म्हणजे MSCB कडनं मेसेज आला आहे असं दाखवलं जातं. आपल्या मोबाईलवरती एक मेसेज येतो की तुमचं इतकं लाईट बिल थकीत आहे आणि हे बिल जर आपण भरलं नाही तर तुमचा पॉवर सप्लाय खंडित केला जाईल. मग आपण गडबडीनं काय करतो, त्याच्यावरची जी लिंक आहे ती लिंक आपण क्लिक करतो, ती ओपन करतो. मग आपल्याला दिसतं की 1100 रुपये 1300 रुपये असं आपलं काहीतरी लाईट बिल भरायचं राहिलेलं आहे. वास्तविक ते आपण भरलेलं असतं पण आपल्या अज्ञानाचा गैरफायदा घेतला जातो आणि मग आपण ती लिंक एकदा ओपन केली आणि त्याच्यामध्ये आपण पैसे भरायसाठी ते MSCB ला जातील असं गृहीत धरून पैसे भरायसाठी आपण काही ट्रान्झॅक्शन केलं की पुढच्या 2 तासामध्ये आपल्या अकाउंटवरचे सगळे पैसे जातात. गेल्या काही दिवसात कोल्हापूर जिल्ह्यामध्ये किमान अशा पद्धतीच्या 60 ते 70 घटना घडलेल्या आहेत आणि कमीत कमी 1 लाख ते जास्तीत जास्त 8 ते 9 लाख रुपये अशा पद्धतीनं फ्रॉड झालेले आहेत, गेलेले आहेत. हा काय प्रकार असतो, म्हणजे ज्याच्यामध्ये ती लिंक तुम्ही क्लिक करणं ही पहिली स्टेप असती लुटले जाण्याची. बरोबर. आता ह्याच्यामध्ये सर्व जनतेनं मुळात काय लक्षात ठेवलं पाहिजे की बरेच वेळेला या जो अटॅकचा टाईप आहे याला फिशिंग अटॅक म्हणतात.
आणि फिशिंग म्हणजे काय, तर आता आपण बघतोय की गळ्याला आमिष लावून मासेमारी करतात आणि ते जे आमिष आहे त्या आमिषाला भुलून मासा ते खायचा प्रयत्न करतोय आणि ते गळ्याला लागतोय आणि मग तो आपण पकडतोय, बरोबर. तर हे जे मेसेजेस येतात, मग ते मोबाईलवरचे SMS असू देत किंवा ईमेल असू देत, या माध्यमातून जे मेसेजेस येतात, ह्या मेसेजेसमध्ये काहीतरी असं दिलेलं असतंय की ज्यामुळे एकतर माणूस घाबरतोय किंवा त्याच्याकडे आकर्षित होतोय. आता आपण बघितलं असेल की तुम्हाला $2 लाख पाऊंडची लॉटरी लागली आहे. नाही, ते तर येतच म्हणजे तुम्हाला आम्ही अमुक अमुक ह्याच्यासाठी सिलेक्ट केलेला आहे, तुम्हाला इतके कोटी रुपये मिळणार आहेत, अशा पद्धतीचे मेसेज येतात. बँकांकडून वारंवार अशा पद्धतीचं आवाहन केलं जातं की तुमच्या क्रेडिट कार्डचं, डेबिट कार्डची कोणती माहिती देऊ नका, OTP सांगू नका, पिन नंबर सांगू नका. तरी सुद्धा पलीकडनं जो माणूस, जी व्यक्ती बोलत असती ती इतकी चतुर असती, ती छान गोड बोलून तुम्हाला बोलण्यामध्ये गुंतवत ठेवते आणि तुमच्याकडनं सगळी माहिती काढून घेते आणि त्याचा गैरवापर करून लुटलं जातं. अगदी बरोबर. ह्याच्यासाठी सामान्य माणसानं काय प्रिकॉशन घेतली पाहिजे, काय खबरदारी घेतली पाहिजे? आता सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की मगाशी जे मी बोलत होतो त्याच्या अनुषंगानं, की समजा मी कधी लंडनला किंवा इंग्लंडला गेलेलोच नाही आहे, तर मला कोका-कोला इंग्लंडची लॉटरी लागायचं कारण नाही, बरोबर. त्यामुळे हे ज्या भूलतापा आहेत ह्या पहिल्यांदा ह्याला बळी पडून उपयोग नाही आहे. की दुसरी गोष्ट, MSEBची लाईट कट होणार असेल तर तुम्हाला रितसर त्याची नोटीस येते, SMS येत नाही, बरोबर. कुठल्याही ठिकाणी जर तुम्ही गेलात, आता तुम्हाला आता आपण कालच्या आजच्या पेपरला बघितलं की नोकरीच्या आमिषानं लुटलं, म्हणजे कॅनडामध्ये नोकरीला लावतो म्हणून सांगून फसवलेलं आहे. इतकंच नव्हे तर विवाहिच्छुक तरुणांना तुम्हाला चांगल्या मुलीशी लग्न लावून दिलं जाईल असं सांगून सुद्धा फसवलेलं आहे. म्हणजे आता फसवण्याचे हे नवीन नवीन जे फंडे आहेत ते बघितल्यानंतर हसावं की रडावं हे कळत नाही. याच्याच बरोबरीनं तुमची प्रॉव्हिडंट फंडाची रक्कम पेंडिंग आहे आणि ती आम्ही तुम्हाला देणार आहोत. त्याचप्रमाणे तुमचं लोन मंजूर झालेलं आहे आणि फक्त 4% व्याजानं तुम्हाला आम्ही कर्ज ते मंजूर केलेलं आहे. या पद्धतीचे मेसेज येतात, ईमेल येतात आणि आपण त्यांना ती माहिती पुरवतो, प्रलोभनाला बळी पडतो. तर अशा 4% व्याजानं जर कोण कर्ज देत असेल तर कुठल्या बँका राहिल्या असत्या? सगळ्या बँका बंद पडल्या असत्या भारतामध्ये. पण आता उलट पण व्हायला लागले ना की 36%, 25% परतावा मिळवून देतो असं सांगून शेअर मार्केट, इक्विटी मार्केट म्हणजे दोन्ही एकच, किंवा कमोडिटी मार्केट, याच्यामधनं तुम्हाला एवढा मोठा परतावा मिळवून देऊ असं सुद्धा सांगितलं जातं. हाही फ्रॉड म्हणायचा का? हाही फ्रॉडच आहे सर. आता ह्याच्यामध्ये कसं आहे की शेअर मार्केट, कमोडिटी, फॉरेक्स मार्केट हे सिमिलर प्रकारचे व्यवहार आहेत, ट्रान्झॅक्शन्स आहेत. यामध्ये व्यवहार करत असताना जर स्वतःला खरोखर त्याचं टेक्निकल ॲनालिसिस करता येत असेल, स्वतःला त्याचं फंडामेंटल ॲनालिसिस करता येत आणि मी स्वतः जर ट्रेडिंग करणार असो तर ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा धोका घडत नाही. इव्हन दुसरा एक मार्ग, बाबा मला ह्याच्यामध्ये पैसे गुंतवून कमवायचे तर यामध्ये परतावा मोठ्या प्रमाणावर आहे, परंतु माझ्याकडे तशा प्रकारचा अभ्यास करण्याची माझी कुवत नाही आहे, पण मला पैसे कमवायचे. याकरता मी काय करू शकतो, ज्या सेबीनं ज्यांना परवानगी दिलेली आहे पोर्टफोलिओ मॅनेजमेंट करण्याची, कंपनी चालवण्याची, अशा प्रकारच्या चांगल्या कंपनीकडे आपण त्यांच्याकडे पैसे गुंतवू शकतो आणि त्यांना आपण प्रमाण दिलेलं असतं. मी दिलेल्या पैशापैकी 25% तुम्ही इक्विटीमध्ये ट्रान्झॅक्शन करा, 50% कमोडिटीमध्ये करा, 25% करन्सीमध्ये करा. अशा प्रकारच्या सरकार मान्य असणाऱ्या पोर्टफोलिओ मॅनेजमेंट कंपन्याकडे सुद्धा काही हरकत नाही. पण त्यांचे रिटर्न अशा पद्धतीनं 25%, 30% येऊ शकतात, असतात. मार्केटवर डिपेंड आहे ते. मार्केट जर मोठ्या प्रमाणावर जर मार्केट जर मुवमेंट करत असेल तर त्याप्रमाणे त्याच्यात रिटर्न्स मिळतात. मार्केट रेंज बाउंड जर बराच काळ राहिला असेल तर त्याचे रिटर्न्स कमी मिळतात. आता याच्यामध्ये तुम्ही जो मुद्दा महत्त्वाचा मांडला तो माझ्या दृष्टीनं इम्पॉर्टंट वाटतो यामध्ये, की याच्यामध्ये फसवणूक होते. ही कशी होते की कुणीतरी एक माणूस येतो आणि तो सांगतो की आमचं असं असे कमॉडिटीमध्ये मी ट्रेडिंग करतो आणि मी असे पैसे कमवतो आणि मी लोकांचे पण पैसे घेतो आणि मी वर्षाला 40%, 50%, 60% रिटर्न देतो असं सांगतो आणि आपण त्या प्रलोभनाला बळी पडतो. आपल्याला नीट माहिती नाही आहे की त्याचा यातला किती अनुभव आहे, त्याला याचा किती अभ्यास आहे आणि त्याच्याकडे पैसे जर द्यायचे झाले तर त्याची विश्वासार्हता काय आहे. फक्त प्रलोभनाला बळी पडून मी त्यांच्याकडे सहजपणानं, लोक सहजपणानं 5 लाख, 10 लाख, 15 लाख रुपये देतात आणि ते पैसे त्यांची बुडतात. आणि म्हणून यामध्ये जे ऑथेंटिकेशन आहे, जे ऑथेंटिकेटेड आहे, त्यांच्याकडं अशा प्रकारची गुंतवणूक करणं किंवा स्वतः अभ्यास करून त्याच्यामध्ये पैसे आपल्याला कमवणं हेच त्याच्यामधलं एक खरं गमक आहे. पण काय आहे, सर्वसामान्य माणूस सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही म्हटलं असं तो भुलतोच. एक्झॅक्टली. म्हणजे गोड भाषेला भुलतो म्हणा किंवा इतक्या मोठ्या पद्धतीनं रिटर्न मिळणार आहेत त्या अमाऊंटला भुलतो
आणि त्यामुळे तो करत असतो. आपला जो आजचा मूळ मुद्दा आहे की ज्या पद्धतीनं सायबर क्राईम वाढत चाललेले आहेत, तर याच्यावरती कंट्रोल येऊ शकतो का? आणि एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मी असं ऐकलेलं आहे इतक्या वर्ष पत्रकारिता करत असताना की एखाद्या चोरीमध्ये, घरफोडीमध्ये जर सोनं चोरीला गेलं तर पोलीस ते सोनं रिकवर करून पुन्हा त्याला देऊ शकतात. मोबाईल, गाड्या या सर्व रिकवर होतात, पण कॅश जी असती ती कॅश रिकवर होणं खूप अवघड असतं. त्यातल्या त्यात पुन्हा जर अशा पद्धतीनं ऑनलाईन पद्धतीनं फसवणूक करून जर तुमचे पैसे गेले असतील तर ते पैसे पुन्हा परत त्या व्यक्तीला मिळणं फारच अवघड असतं. हे खरं आहे का? खरं आहे. आता ह्याच्यामध्ये कसं आहे की मुळात सायबर गुन्हा जो आपण आहे म्हणतो ह्याच्यामध्ये कुठून तरी कुठेतरी पैसे ट्रान्सफर होत असतात. हो, बरोबर. तर ह्यात अडचण काय असते की पोलीस जेव्हा तपास करत असतात त्यावेळेला काहीतरी चेन असते की बाबा लिंक लागत असते की ह्याच्याकडून एक पुढचा धागा, त्याच्याकडून पुढचा धागा. ह्या सायबर गुन्ह्यामध्ये काय होतंय की सायबर गुन्हेगार काय करतात की एखादा गरजू खातेदार हुडकतात की ज्याच्या खात्याला अगदी 1,500 किंवा रोजगार हमी योजनेवर काम करणारा माणूस असतो, ज्याच्या खात्याला 1,500 रुपये जास्त पैसे नसतात, तर ते त्याच्याकडे जातात आणि असं प्रिटेंड करतात की बाबा मी गरीब आहे, माझे पैसे यायचे आहेत, तर माझं खातं नाही आहे, तुझ्या खात्याला ते पैसे मी पाठवायची व्यवस्था करतो, 1,000, 2,000, 5,000 तुला ठेवून घे, बाकीचे पैसे मला दे. त्या लोकांच्या दृष्टीने 1,000, 2,000, 5,000 खूप मोठी रक्कम असते. त्यामुळं ते काय करतात, ठीक आहे माझे बँक अकाउंट नंबर घे म्हणतात, बँक अकाउंट बँक डिटेल देतात, त्याच्यावर ते पैसे येतात. इमिजिएटली ते माणूस त्या माणसाच्या कडून चेक असेल, विड्रॉलनी असेल, ते पैसे काढून घेतो आणि तो निघून जातो. त्या माणसाला त्याचे 1,000, 2,000 रुपये मिळालेले असतात. जेव्हा पोलीस कुणाच्या खात्याला पैसे हे ट्रान्सफर झाले ते पाहतात आणि त्या जाऊन खातेदाराला पकडतात, कारण केवायसीमुळं, ॲड्रेसमुळं खातेदाराला पकडणं सोपं आहे. एक्झॅक्टली. खातेदाराला जाऊन पकडतात त्यावेळेला त्याला ह्यातली काहीही माहिती नसते. म्हणजे आम्ही आता असं पकडलेल्या ज्या लोकांना बघितलेलं आहे ना, ते अशिक्षित असतात, त्यांना त्यातलं काही माहिती नसती, खूप गरीब असतात, हे गुन्हे करू शकतील एवढं त्यांच्याकडे तांत्रिक ज्ञान पण नसते. खऱ्या अर्थानं ते बळीचा बकरा असतो. बळीचा बकरा असतो. नाही, पण मी असं यामध्ये ऐकलेलं कसं आहे आहे की झारखंड असेल, बिहार असेल, युपी असेल, इथल्या काही गावांमध्ये उद्योगच हा आहे 100%. की केवळ आणि केवळ ऑनलाईन फ्रॉड करायचे आणि जे काही पैसे येतात ते या अकाउंटवरून त्या अकाउंटवर, त्याच्यातून त्याच्यावर असं ते फिरवत राहायचं फक्त. बरोबर आहे. पण मग मला सांगा की अशा या अकाउंट होल्डरवरती बँक का लक्ष ठेवू शकत नाही? हाच मुद्दा मला तुमच्या पुढे मांडायचा होता की सुजित सर, तुम्ही आत्ता जो काय एखाद्या गरीब माणसाचं अकाउंट ओपन करून जे काय फ्रॉड केला जातात, हा एक फ्रॉडचाच प्रकार आहे. पण सर की असं नाही आहे की पैसे गेले म्हणजे गेले असं नाही आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या बाबतीमध्ये अतिशय सतर्क आहे. बर. त्यांनी सगळ्या, फक्त बँकाच नाही तर या भारतामध्ये असणाऱ्या ज्या काय आर्थिक संस्था, ज्या आर्थिक व्यवहार करणाऱ्या ज्या संस्था आहेत, या सगळ्या संस्थांना रिझर्व्ह बँकेनं मॅन्डेट केलेलं आहे सायबर सिक्युरिटी फ्रेमवर्क. बर. म्हणजे काय? सायबर सिक्युरिटी फ्रेमवर्कमध्ये काय असतं की हे जे काय व्यवहार होतात, हे या व्यवहारामध्ये कुठल्या कुठल्या घटकांचा समावेश असतो. तर एक म्हणजे नेटवर्कचा समावेश असतो, इंटरनेट. त्याच्यानंतर बँकेमध्ये जिथं ग्राहकांचा डाटा असतो, माहिती असते, ते सर्व्हर्स असतात. त्याच्यानंतर तिथलं सगळं जे काय एन्व्हायरमेंट असतं, या सगळ्यांना जोडणारी ही जी काय सगळी यंत्रणा आहे, ही यंत्रणा बँकेमध्ये किंवा आर्थिक संस्थांमध्ये कशा प्रकारची असली पाहिजे याचे गाईडलाईन्स दिलेले आहेत. अच्छा. आणि त्या गाईडलाईन्सचं थोरोली त्याचं ऑडिट होतं, सिस्टीम ऑडिट होतं, IS ऑडिट होतं. त्याचप्रमाणे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं लोकपालाची नियुक्ती केलेली आहे, ओम्बड्समनची नियुक्ती केलेली आहे. एखाद्या खातेदाराची जर फसवणूक झालेली असेल बँकेच्या व्यवहारामध्ये, तर त्यानं पहिल्यांदा काय काम करायला पाहिजे म्हटलं तर आपल्या बँकेला आधी कळवायला पाहिजे. अच्छा. आणि ते बँकेला 3 दिवसाच्या आत कळवायला पाहिजे. बर. 3 दिवसाच्या आत जर कळवलं तर ते लवकरात लवकर पैसे वसूल करून घेण्याची जबाबदारी ही बँकांच्यावर देण्यात आलेली आहे. पण असं होत नाहीये. अशी अनेक उदाहरणं आहेत. मी अत्यंत जबाबदारीनं बोलतोय की त्या एखाद्या व्यक्तीचे पैसे त्याच्या अकाउंटवरून अशा पद्धतीनं कुणीतरी काढून घेतल्यानंतर त्या बँकेला कळवल्यानंतर सुद्धा बँक हात वर करते. असं सगळ्याच घटनांमध्ये घडत नाही. बर. ज्याचा ट्रेसच लागत नाहीये, ज्या माणसांचा ट्रेसच लागत नाहीये, त्यांच्या बाबतीत असं घडतंय. नाही, काही महिन्यापूर्वी कोल्हापुराचं असं एक उदाहरण झालं होतं की तुम्हाला फॉरेन टूरसाठी तुम्हाला स्वस्तात फॉरेन टूर दिली जाईल, त्याच्यासाठी तुम्ही इतके इतके रुपये गुंतवा असं सांगण्यात आलं. रितसर पैसे ट्रान्सफर केले, त्यानंतर त्या कंपनीनं हात वर केले की हे आमची साईटच नव्हती. एक प्रख्यात टूर्स अँड ट्रॅव्हल कंपनी होती, त्यांचं म्हणणं होतं की हे आमची साईटच नव्हती, त्यामुळे आमचा याच्याशी काही संबंधच नाही.
बँकेकडून रितसर पैसे त्यांच्या अकाउंटला ट्रान्सफर झाले होते, पण ते अकाउंट फेक किंवा खोटं अकाउंट होतं, त्यामुळे त्याच्यामध्ये ते पैसे गेलेच. म्हणजे बँकेचं म्हणणं असं आहे की आम्ही तुम्ही सांगितलं त्यानुसार आम्ही त्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर केले, म्हणजे बँकेचा पण काही दोष नाहीये, पण पैसे जातात, माणूस त्याच्यामध्ये पूर्णपणे लुटला जातो, ही वस्तुस्थिती आहे. अशा वेळेला दाद कुणाकडे मागायची? ह्याच्यामध्ये दाद मागण्याकरता सगळ्यात पहिल्यांदा FIR नोंद करायला पाहिजे. जर मोठी रक्कम असेल तर FIR पोलीस स्टेशनला नोंद करायला पाहिजे आणि त्याचा तपास हा पोलीस यंत्रणेमार्फत बँक आणि त्याचप्रमाणे जे सायबर सेल आहेत, सायबर गुन्हा अन्वेषण विभाग जो आहे त्याच्यामार्फत त्यांच्याकडे ही टेक्नॉलॉजीमध्ये जे फ्रॉड होतात, या फ्रॉडचा शोध घेणारे तज्ज्ञ मंडळी सुद्धा त्यांच्याकडे आहेत. तर सर काय आहे, तुम्हाला थांबवतो एक मिनिट. मुळात आपण फसलो आहोत ही अनेकांना स्वतःची चूक वाटती, स्वतःचीच लाज वाटती, म्हणून ते गुन्हा नोंद करायला जात नाहीत. म्हणजे आपण इतके बिंडोक आहोत हे आपणच आपल्या तोंडून कसं सांगायचं म्हणून जात नाहीत. तरी सुद्धा गेल्या 2 वर्षामध्ये सायबर सिक्युरिटी किंवा सायबर क्राईमकडे गुन्हे नोंद होण्याचं प्रमाण जवळपास 22% वाढलेलं आहे देशभरामध्ये. आणि त्याच्या अगेन्स्ट किंवा त्याच्या उलट त्यातनं ते गुन्हे उघडकीस येऊन त्यांना त्यांची रक्कम परत मिळाली, हे प्रमाण 4.5 ते 5% आहे फक्त. बरोबर आहे. आता ह्याच्यामध्ये कसं आहे की सगळ्यात महत्त्वाचं लोकांनी काय काळजी घ्यायला पाहिजे, तर आत्ता जसं आपण म्हटलात की ती वेबसाईट फेक होती, बरोबर. तर सुरुवातीला तुम्ही कुठल्याही वेबसाईटवर जाणार असाल अशा आमिष असलेल्या, तर ती वेबसाईट जेन्युइन आहे का नाही हे पहिल्यांदा चेक केलं पाहिजे. ते कसं कळायचं? तर त्याच्यासाठी काय असते मी सांगतो की आता तुम्ही सांगितलं की एका प्रख्यात टूर ऑपरेटरच्या नावानं ती वेबसाईट होती, पण ॲक्च्युली त्या टूर ऑपरेटरच्या नावामध्ये आणि जे वेबसाईट ओपन करतात त्या नावामध्ये एखाद्या दुसऱ्या अक्षराचा फरक असतो. ओके. आता समजा माझ्या नावाची आपण वेबसाईट तुम्ही ओपन केली, मी समजा माझं नाव सुजित जोशी नावाने फेमस आहे, SUJIT JOSHI करत असेल, आणि कुणीतरी SUJEET JOSHI या नावाने वेबसाईट केली, तर ह्याच्यामध्ये नावामध्ये साधर्म्य आहे, पण प्रत्यक्षात जो कोण SUJEET JOSHI आहे तो कोणतरी बोगस व्यक्ती आहे. पण ते माझ्यासारख्या तिराईत माणसाला कसं कळणार? नाही, ह्याच्यासाठी थोडंसं अलर्ट व्हायला पाहिजे आणि आपण बघायला पाहिजे. आता बरेच वेळेला आम्ही बघतोय ना, आम्ही बँकांच्या मध्ये आता साहेब म्हणले त्याप्रमाणे सिस्टीम ऑडिट करतोय. काही केसेसमध्ये आम्ही असं बघितलं की बँकेच्या बाबतीमध्ये जर आपण बघितलं तर बँकेमध्ये RBI हा रेग्युलेटर आहे, आणि RBI कडून एखादा मेल आला म्हटलं की बँकेतली लोक खूप म्हणजे इमिजिएटली त्याला रिॲक्ट होतात आणि काय असेल ते माहिती पाठवायची किंवा अशा पद्धतीने त्याच्यावर विचार करतात. तर ह्याच्यामध्ये कसं होतं आहे की रिझर्व्ह बँकेचा जो मेल ID आहे तो समजा एखाद्या व्यक्तीचं नाव असेल किंवा पदाचं नाव असेल @RBI.org.in असेल किंवा आहे आयडियली. जेव्हा डुप्लिकेट ईमेल येतोय त्यावेळेला त्या व्यक्तीचं नाव किंवा पदाचं नाव @RBI.in किंवा RBI.com किंवा RBI.org ह्या नावाने होते. ह्यामध्ये युजरची चूक काय होते, युजर RBI म्हटल्यानंतर पहिल्यांदा पॅनिक होतोय की RBIचा काहीतरी मेल आला आणि आपल्याला तातडीनं त्यावर काहीतरी इन्फॉर्मेशन द्यायला पाहिजे, आणि त्याचा आगापिछा न बघता अशा पद्धतीचे मेल ओपन केले जातात. आणखी एक ह्याच्यामध्ये मला फक्त ॲडिशन करायचं आहे की ज्या वेळेला आपण एखाद्या वेबसाईटवरून काहीतरी व्यवहार करत असतो त्यावेळेला वेबसाईटच्या नावाची जी सुरुवात असते ती HTTP, तर ती HTTPS असायला पाहिजे. त्याला SSL सर्टिफिकेट जर असेल तर ते ऑथेंटिकेटेड असतं SSL सर्टिफिकेट वेबसाईटचं. बरं. तर HTTP जर नुसतं असेल तर समजायचं ह्याच्यामध्ये आपल्याला धोका होऊ शकतो. म्हणजे आता मुळात मला असं वाटतंय की आपल्याला जर ऑनलाईन कोणतेही व्यवहार करायचे असतील तर ग्राहक म्हणून आपली अधिक जबाबदारी आहे की मी फसणार नाही. हे दुनिया झुकती आहे, झुकानेवाला चाहिए हे जुनं सूत्र आहे. त्यामुळे लोक फसवणारे खूप आहेत, पण मला जर फसायचं नसेल तर मी अधिक जागरूक असलो पाहिजे. मी प्रत्येक गोष्ट म्हणजे एकदा दुधानं तोंड भाजल्यानंतर ताकही फुंकून पितात, तर मला असं वाटतं की पुढच्याच ठेच मागचा शाणा ह्याचा उपयोग करावा. आणि गेल्या काही वर्षामध्ये ज्या पद्धतीनं ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढलेले आहेत तर त्या यादीमध्ये माझा नंबर लागू नये याच्यासाठी मी आधी स्वतः काळजी घेतली पाहिजे. बरोबर सर, ह्याच्यामध्ये 2 भाग आहेत. पहिला भाग म्हणजे की खातेदाराची चूक नसताना त्याच्यामधनं पैसे होणे किंवा खात्याला डेबिट पडणे खरं ATM मधनं पैसे न येणे, याच्याकरता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं खातेदारांच्या सुरक्षिततेकरता किंवा त्यांचं प्रोटेक्शन करण्याकरता बँकांना सगळ्या काही गाईडलाईन दिलेल्या आहेत. त्या गाईडलाईन प्रमाणे 3 दिवसाच्या आत नोंदवलं तर त्यांना इमिजिएट पैसे मिळतात. 4 ते 7 दिवस जर झाले असेल तर त्याला थोडा जास्त कालावधी लागतो.
बर. आणि माझ्या बँकेच्या माझ्या जवळपास 37-38 वर्ष मी बँकेमध्ये नोकरी केली आहे. या माझ्या अनुभवामध्ये म्हणजे जवळपास मी 1995 पासून मी हे IT डिपार्टमेंट हे माझ्या बँकेमध्ये होतं. त्यामुळं अनेक लोकांची ज्यांची फसवणूक झालेली आहे, 100% पैसे आलेले असले असं मी म्हणणार नाही, परंतु मोस्ट ऑफ टाइम त्यांना पैसे परत आलेले आहेत. बर. फक्त होतंय काय की ज्या व्यक्तीचे पैसे गेलेले आहेत आणि ज्यानं लुटलेले आहेत त्याचा कुठलाही जर ट्रेस होत नसेल तर मात्र प्रॉब्लेम येतो. म्हणून मगाशी मी म्हणालो पण तुम्हाला असा ट्रेस लागण्याचं प्रमाण कितपत आहे किंवा शक्यता किती आहे भरपूर आहे, मोठ्या प्रमाणावर आहे. पैसे लोकांचे अनेकांचे जमा कारण झालेले काय आहेत. होतंय मी म्हणलं की ह्याच्यामध्ये इतकी लोक इन्व्हॉल्व्ह Involve असतात आहेत. आणि इकडनं त्याच्याकडे पैसे तिकडनं तिकडं असं जातात आणि हे काही वेळा आंतरराज्य आंतरराष्ट्रीय पातळीवरती सगळं चालू असतं. सो हे कसं सापडणार? नाही, हे सापडते कसं ह्याच्यामध्ये सर, ज्या वेळेला ट्रान्झॅक्शन होत असतात त्या वेळेला लॉग मेंटेन होतो, ऑटोमॅटिक लॉग तयार होत असतो. अच्छा. म्हणजे कुठून पैसे गेले, काय गेले, पण म्हणजे कुठल्या मग त्याला network मधने काय गेले. बँकेचा सपोर्ट पाहिजे. जर बँक- कुठलीही जर चोरी उघडकीस आणायची असेल तर हे लॉग इनेबल पाहिजे. रिझर्व्ह बँकेचे जे काय नॉर्म्स आहेत त्या नॉर्म्स मध्ये हे जे काय लॉग तयार होतात ते लॉग मॉनिटरिंग करण्याचं त्यांचे जे काय गाईडलाईन आहे ती या सायबर सिक्युरिटी फ्रेमवर्कमध्ये इन्क्लूड आहे. आणि या ट्रॅकमुळेच अनेक गुन्हे उघडकीसला आलेले आहेत. म्हणून पहिल्यांदा काय करायला पाहिजे की पहिल्यांदा त्या बँकेला लेखी पत्रानं कळवायला पाहिजे, नंतर FIR करायला पाहिजे. आणि यातनं जर काय होत नसेल, न्याय मिळत नसेल तर मग याच्याकरता काय करायला पाहिजे म्हटलं तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या ओम्बड्समनकडं लोकपालाकडं तक्रार नोंदवायची. ती आपल्याला ऑनलाईन सुद्धा CMS नावाचे त्यांचं जे एक ॲप्लिकेशन आहे, एक वेबसाईट आहे, तिथं जाऊन आपल्याला आपली तक्रार नोंदवता येते. लेखी पत्रानंही त्यांना कळवलं जातं. आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडं ही तुम्ही ऑनलाईन तक्रार नोंदवा, अगर लेखी पत्र नोंदवा, इमिजिएट त्याच्यावर कारवाई केली जाते. त्याच्याकरता एक स्वतंत्र डिपार्टमेंट RBI मध्ये आहे आणि ते सगळ्या बँकांना इमिजिएट ईमेलनं कळवतं आणि या बाबतीतला खुलासा मागून घेतं. आणि याकरता बँक काय केलेलं आहे बँकेने हे सगळं त्यांना रिझर्व्ह बँकांना खुलासा द्यावा लागतो. ह्याच्यामध्ये मला थोडंसं ॲड करावंसं असं वाटेल की आपण मगाशी जो चर्चा करतोय की किती गुन्हे ट्रेस होतात किंवा काय. हे बघा कसं आहे, शेवटी एखादा पारंपरिक गुन्हा जेव्हा करतात त्यावेळेला काहीतरी पुरावे असतात आणि त्या पुराव्याच्या माध्यमातून किंवा त्या मोडस ऑपरेंडीतून क्लू असतो आणि त्या क्लूतनं तो शोध सुरू होतो. तर आता ह्याच्यामध्ये कसं आहे की एखादा तंत्रज्ञान वापरून गेलेला गुन्हा, आपण सायबर गुन्हा म्हणतोय, ह्याच्यामध्ये सुद्धा काय असतंय की कुठल्या कॉम्प्युटरवरून ती रिक्वेस्ट आली किंवा ती वेबसाईट कुठून होस्ट केलेली आहे ह्याच्यासाठी ना फुटप्रिंट्स, म्हणजे ज्याला आपण पाऊल खुणा म्हणू, तर त्या फुटप्रिंट्स अवेलेबल असतात. कशा असतात तर एखादा कॉम्प्युटर नेटवर्कच्या माध्यमातून कोणाला तरी कनेक्ट होत असेल तर तो इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर जो आहे त्या इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडरकडं अशा कनेक्ट होणाऱ्या कॉम्प्युटरचा डेटाबेस असतो. हा जरी डायनॅमिक असला तरी अमुक एक वाजता अमुक पिरियडमध्ये एखादा कॉम्प्युटर कनेक्ट झाला तर त्याला कुठला IP ॲड्रेस अलोकेट झालेला आहे हा डेटाबेस त्यांच्याकडे असतो, तो त्यांना मॅन्डेटरीली मेंटेन करावा लागतो. आणि आता आपण जे VPN सर्व्हिस प्रोव्हायडरबद्दल गव्हर्नमेंटच्या बिलाबद्दल चाललेलं आहे ते बघतोय की ते मॅन्डेटरीली मेंटेन करायचं वगैरे, हा त्याच्या अनुषंगानं झालेला भाग आहे. तर हा जो डेटा मेंटेन करायला लागणार आहे, ह्या डेटाच्या माध्यमातून किती वाजता कुठला कॉम्प्युटर कनेक्ट झाला, त्याचं लोकेशन काय आहे हे ट्रेस करता येते. अच्छा. आणि ते ट्रेस जर वेळेमध्ये तक्रार दिली तर ते ट्रेस होऊ शकते आणि तो व्यक्ती असेल, ती कॉम्प्युटर असेल, तो आयडेंटिफाय होऊन तिथपर्यंत पोहोचता येते. अच्छा. आता ह्याच्यामध्ये सर काय आणखी एक ॲडिशन ह्याच्यामध्ये करायचं म्हटलं तर हा लॉग हा सगळ्या वेंडॉरकडे असतोच. पण भारतामध्ये जे काही ट्रान्झॅक्शन होत आहेत म्हणजे RTGS असेल, NFT असेल, बँकिंग थ्रू असेल, पॉज असेल, ऑनलाईन असेल, या सगळ्यांना कनेक्ट करून सेवा पुरवायचं काम आणि त्याच्यावर कंट्रोल ठेवायचं काम NPCI करतं, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड हे करतं. आणि त्यांच्याकडं हा सगळा डेटा त्यांच्याकडे असतो. इव्हन ज्या वेळेला मोठ्या प्रमाणावर फ्रॉड्स घडत असतात आणि बँकांना माहीत असत नाही, पण त्यांना आधी कळतं NPCI आणि ते लगेच बँकांना सांगतात. सगळ्यात सुरुवातीला मी तुम्हाला जे एका बँकेचं उदाहरण सांगितलं तर ते NPCIकडनं निरोप गेला त्या बँकेला की तुमच्या बँकेच्या मध्ये अशा घटना घडल्या आहेत आणि मोठमोठ्या प्रमाणावर ह्या विड्रॉल व्हायला लागलेल्या आहेत आणि तुम्ही ह्याचं काय करायचं बघा. आणि मग लगेच इमिजिएट तिथं ॲक्शन घेतली गेली. पण एक कळीचा प्रश्न विचारू. हा, समजा एखाद्या बँकेतले कर्मचारीच त्या घोटाळ्यामध्ये सामील असतील, संगनमतानं चालू असतील. नाही, ह्या पण घटना घडतात. इव्हन नुसतं बँकेचा कर्मचारीच असा नाही तर बँकांचं काम काय, बँकिंग सेवा देणं. मग हे जे काय ऑनलाईन सेवा जी काय दिली जाते त्याच्याकरता ह्याच्यामध्ये हार्डवेअर वेंडर्स असतात, सॉफ्टवेअर वेंडर्स असतात, नेटवर्क इक्विपमेंट पुरवणारे वेंडर्स असतात.
तर ही लोक जे येत असतात ना, हे लोकांच्याकडनं सुद्धा असा फ्रॉड होतो. एक्झॅक्टली, ही एक चेन असते आणि सगळ्यांनाच मोह कोणाला सुटलेला आहे. त्यामुळं लाखो करोडो रुपये जर काही डोकं वापरून मिळणार असतील तर ते होऊ शकतं. आणखी एक मुद्दा महत्वाचा याच्यामध्ये मला ऍड करायचा आहे की सोशल इंजिनियर्स, सोशल इंजिनियरकडनं सुद्धा अशा घटना घडलेल्या आहेत. सोशल इंजिनिअरिंग म्हणजे काय की एखाद्या रिमोट असणाऱ्या एखाद्या खेड्यागावामध्ये एक बँक आहे, बँकेची ब्रँच आहे आणि तिथलं काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे, तिथल्या कनेक्टिव्हिटीला असेल किंवा डिव्हाइसला असेल किंवा कॉम्प्युटरला असेल. मग तिथली लोक काय करतात, तिथलाच कुठला तरी एक माणूस बोलवतात जरा मदतीला ये म्हणून, आणि तो माणूस हुशार असतो, त्याला सगळं माहिती असतं, तर तो सोशल इंजिनियर म्हणून येतो, मदत करायचं म्हणून येतो, तो त्यांचा चालू करून देतो. परंतु ज्याचं डोकं ह्या हेराफेरीमध्ये अडकलेलं असताना तो त्याचा गैरफायदा घेतो आणि ह्याच्यामधून सुद्धा फ्रॉड हे घडलेले आहेत. नाही, ह्याच्यामध्ये मगाशी साहेबांनी जे सांगितलं की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं सायबर सिक्युरिटी फ्रेमवर्क आणलेला आहे. तर आता जे आपण वेंडर्सच्या बाबतीत किंवा सर्व्हिस प्रोव्हायडर्सच्या बाबतीत बोललो, तर रिझर्व्ह बँकेनं सायबर सिक्युरिटी फ्रेमवर्कमध्ये त्यांच्याबरोबर सर्व्हिस लेवल ॲग्रीमेंट, नॉन डिस्क्लोजर ॲग्रीमेंट, त्यानंतर वेंडर्सचे जे कोण स्टाफ आहेत त्याचं आयडेंटिफिकेशन, या सगळ्या गोष्टी दिल्यात. अपार्ट फ्रॉम दॅट, अशा पद्धतीने एखादी जर दुर्घटना त्या डिव्हाइसमुळं, त्या सर्व्हिस प्रोव्हायडरमुळं किंवा त्या सॉफ्टवेअरमुळं झाली तर त्याची जबाबदारी निश्चित केलेली आहे. त्याला वेंडर इंडेम्निफिकेशन म्हणतात. अच्छा. म्हणजे उद्या समजा दुर्दैवानं एखाद्या बँकेला एखाद्या सर्व्हिस प्रोव्हायडरमुळे काही आर्थिक तोशीस लागली किंवा आपण म्हणू की त्याचं नावलौकिकाला काही बाधा आली, गुडविलला काही जर त्याच्या इश्यू आला, तर त्याची रिकव्हरी करायची तरतूद त्या वेंडर इंडेम्निफिकेशन क्लॉजमध्ये आहे. नाही, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया इतक्या पद्धतीनं याच्यावरती लक्ष ठेवून आहे, निर्बंध घालतीये, पण तरी सुद्धा प्रत्यक्ष जीवनामध्ये ऑनलाईन फ्रॉड, ऑनलाईन फसवणूक वाढत चाललेली आहे. हा, ही वाढत चाललेली आहे. ह्याला कारण म्हणजे आपण त्याला बळी पडतो, त्या प्रलोभनांना बळी पडतो, त्यामुळे ते होत आहे. त्या म्हणजे पुन्हा सुरुवातीचा मुद्दा की कुठल्याही माणसानं आपल्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डचा नंबर कुणाला सांगायचं कारण नाही. बरोबर. पिन नंबर सांगायचं तर अजिबात कारण नाही आणि कुठलीही बँक मागत नाही. ओटीपी जो काही येतो तो सांगायचं पण कारण नाही. बरोबर आहे. आणि आपल्या बँकेची जी काही पासबुक असतील किंवा अन्य जे काही महत्वाचे दस्तावेज असतील हे सार्वजनिकीकरण त्याचं होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. ऑनलाईन व्यवहार करत असताना आपण कोणत्या साईटवरती गेलेलो आहोत, ती खरोखर जेन्युइन साईट आहे का हे बघितलं पाहिजे. होतं काय, फेसबुकवरती स्पॉन्सर्ड पेज म्हणून इतकी पेज येत असतात आणि मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ऑफर्स असतात आणि आपण त्या ऑफर बघितल्यानंतर अरे एवढं स्वस्त मिळतंय, लगेच आपण बुक करायला जातो, लगेच ते खरेदी करायला जातो आणि तिथं आपण फसतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या बँकेची डिटेल्स जेव्हा कुणी तटस्थ तिराहित व्यक्ती मागतीये तेव्हा ती आपण अजिबात देता कामा नयेत. समोरचा माणूस कोण आहे आपल्याला माहीत असत नाही आणि कोणतीही बँक, जसं सातपुते साहेब म्हणतात की तुमच्या बँकेचा पासवर्ड असेल किंवा तुमचा OTP नंबर असेल, पिन नंबर असेल, हे कधीही बँक मागत नाही. बरोबर आहे ना? अगदी बरोबर आहे. नाही, ह्याच्यामध्ये आणि अजून सर, एक हे असे जर गुन्हे घडल्यानंतर असे जर गुन्हेगार सापडले तर त्यांच्यावर शिक्षा सुद्धा जबरदस्त आहे. बर. म्हणजे जर IT ऍक्ट 2000 नुसार जर खोटी ओळख, खोटं डिजिटल सिग्नेचर किंवा दुसऱ्याचा पासवर्ड वापरून जर पैसे काढले, वापरले, तर त्याला सेक्शन 43 प्रमाणे 3 ते 5 वर्षापर्यंत तुरुंगवास आहे आणि 1 लाखाचा दंड आहे. संगणकीय संबंधित गुन्हा जर केलेला असेल तो जर सापडला तर त्याला सेक्शन 43 प्रमाणे 2 ते 5 वर्ष तुरुंगवास आहे, 5 लाखापर्यंतचा दंड आहे. इंटरनेट फ्रॉड झाला असेल तर तशीच ती शिक्षा आहे. त्याच्यानंतर ईमेल फ्रॉड केला असेल तर सेक्शन 66 प्रमाणे 1 लाख रुपये दंड आणि 3 वर्ष तुरुंगवास आहे. कायदा सुद्धा या बाबतीमध्ये अत्यंत कठोर असा करण्यात आलेला आहे आणि जे कोण याच्यामध्ये सापडतात त्यांना या कायद्याच्या अंतर्गत, या सेक्शनच्या अंतर्गत त्यांना शिक्षा केली जाते. पण ते सापडले तर सापडलेले आहेत आणि म्हणजे बँकेच्या माझ्या आतापर्यंतच्या अनुभवामध्ये असे अनेक सापडलेले आहेत. ओके. नाही, सापडतायत. आणि ह्याच्यामध्ये अजून एक ॲडिशनल गोष्ट काय आहे की हा झाला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट किंवा आपण सायबर लॉ बोलीभाषेमध्ये म्हणतो तो. याच्या व्यतिरिक्त जे भारतीय दंड संहिता आहे, इंडियन पिनल कोड, त्यातले सुद्धा काही क्लॉजेस त्याच्यामध्ये ॲप्लिकेबल आहेत. म्हणजे एखाद्यानं जर आर्थिक फसवणूक केली असेल तर त्याला IT ऍक्ट पण ॲप्लिकेबल आहे आणि 420 कलम जे आहे भारतीय दंड संहिता. म्हणून मग रिझर्व्ह बँकेनं काय सांगितलेलं आहे, म्हणजे ज्या वेळेला तुम्ही ओम्बड्समनच्या वेबसाईटवर जाऊन तक्रार नोंदवायला जाल त्यावेळेला त्याने आधी काय सांगितलं की तुम्ही आधी FIR नोंद केली असली पाहिजे. त्याला कारण ते आहे. बरोबर. आणि आता हे जिल्हानिहाय सायबर पोलीस स्टेशन्स चालू केलेले आहेत. आपल्याकडे सुद्धा कोल्हापूरमध्ये SP ऑफिसमध्ये सायबर विभाग आहे, तिथं आपण ह्या तक्रारी दिल्या तर त्याचं निराकरण होतं आहे आणि त्यांच्याकडे सुद्धा तांत्रिक पद्धतीने त्याचं ॲनालिसिस करणारी टीम आहे
मी आता जे फुटप्रिंट्सबद्दल बोललो त्या पद्धतीने आहे. मगाशी आपण ओघानं बोलता बोलता एक विषय राहून गेला की जसं आपण वेबसाईटच्या म्हणजे डुप्लिकेट वेबसाईट ज्याला वेब डिफेसमेंट म्हणतात किंवा स्पॅम मेल किंवा फिशिंग मेल असतील आमिष दाखवणारे मेल, ह्याच्या व्यतिरिक्त मधल्या काही पिरियडमध्ये आपण बघितले की आता असून चालू आहेत की गुगलवर कोड आलं पैसे घ्यायसाठी म्हणून आणि पैसे न मिळता न गेले अशा केसेस झालेल्या आहेत. तर त्या गुगल जेव्हा आपण गुगल पे असेल किंवा कुठल्याही मोबाईल पेमेंटच्या सिस्टीम्स असतील ह्याच्यामध्ये तुम्ही पेमेंट करताना पण त्याचं QR कोड असते आणि पेमेंट मिळायसाठी पण QR कोड असते. तुम्ही बारकाईनं वाचलं पाहिजे की ते QR कोड जे आले त्याच्या खालच्या बाजूला मेन्शन केलेलं असते टू रिसीव्ह ऑर टू पे. ओके, अच्छा. घाईघाईनं लोक काय करतात आणि ह्याची गुन्हे करायची पद्धत काय असते की आता आपण बघितलं एखादा डुप्लिकेट आय कार्ड टाकतोय मिलिटरी मधला माणूस आणि माझी बदली झाली आहे तेव्हा मला घरातलं सगळं साहित्य विकायचं आहे, वाहनं विकायची आणि ते स्वस्तात मिळते म्हणून लोक भुलतात पुन्हा एकदा आणि त्या सांगितलेल्या नंबरवरती किंवा त्याच्या गुगल पे अकाउंटला पैसे भरतात आणि फसतात. ह्याच्यामध्ये गंमत काय होते, पहिल्यांदा तो टेस्टसाठी म्हणून एक QR कोड टाकतोय ना की मी हे तुम्हाला टेस्टसाठी टाकलंय त्याचे पैसे येतात काय बघा तुम्हाला, असं जेव्हा तो टाकतोय त्यावेळेला काय होतंय की ती आपल्याला पैसे येतात ₹2, ₹5, ₹25 काय असतील ते. आणि दुसऱ्या वेळेचे जे ट्रान्झॅक्शन आहे की ज्या वस्तूचे आपण पैसे मिळणार आहेत म्हणून त्याला हे घेतोय त्यावेळेला प्रत्यक्षात होतंय काय ते त्याला रिसिव्ह व्हायसाठीचं QR कोड असतंय आणि पैसे न मिळता आपल्याच खात्यावरचे पैसे निघून जातात. इव्हन मोबाईलमध्ये ज्या वेळेला आता प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहे, आता स्मार्टफोनमध्ये आपण कसल्याही प्रकारच्या कुठल्या कारणाकरता ऍप्लिकेशन डाउनलोड करून घेतो आणि त्या अशा प्रकारच्या ऍप्लिकेशनमध्ये अशा प्रकारचा त्यात कोड लिहिलेला असतो की मी तुमचा मोबाईल हॅक करू शकतो, मी तुमचा मोबाईल चालवू शकतो, मी तुमच्या मोबाईलच्या काय काय चाललेल्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज मी बघू शकतो, तुम्ही जिथं असाल तिथनं मी तुमचा कॅमेरा ऑन करून मी तुमचं शूटिंग घेऊ शकतो. बापरे, अशा प्रकारचे हे प्रकार या IT एन्व्हायरमेंटमध्ये आहेत. जेवढी प्रगती होत चाललेली आहे तेवढे नवनवीन धोके पण निर्माण होत चाललेले. आता ह्याच्यामध्ये एक घटना घडलेली आहे, आता मोबाईलच्या बाबतीतच नव्हे तर कॉम्प्युटरच्या बाबतीमध्ये सुद्धा काही व्हायरसेस येतात. बरोबर, व्हायरसमध्ये भरपूर प्रकार आहेत. तर त्याच्यामध्ये एक मॅलवेअर म्हणजे मॅलिशियस सॉफ्टवेअर नावाचा एक व्हायरसचा प्रकार आहे. साहेबांनी सांगितलं तसं आता त्याच्यामध्ये तुमच्या लॅपटॉपचा कॅमेरा हॅक करून ऑन करता येतो. तर एका महिलेच्या बाबतीत असं झालेलं आहे, ती नोकरी करणारी महिला होती, रूममध्ये राहायची आणि तिचा लॅपटॉप ऑन होता. तर हॅकरनं त्यांचा कॅमेरा ॲक्सेस करून तो ऑन करून ती महिला कपडे बदलत असताना शूटिंग घेतलं आणि ते ब्लॅकमेल करायला चालू केलं किंवा ते सोशल साईटवर टाकतात ज्याच्यामुळे बदनामी होते. तर अशा घटना घडलेल्या आहेत. ह्याच्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा काय करायला हवं सर्वसामान्य लोकांनी, तर तुमचा मोबाईल असू दे किंवा तुमचा लॅपटॉप असू दे ह्याच्यावर उत्कृष्ट पद्धतीचं चांगलं स्टँडर्ड अँटीव्हायरस बसवलेलं असलं पाहिजे, ते अपडेटेड असलेलं पाहिजे आणि वेळोवेळी ते रिन्यू केलं पाहिजे. हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. दुसरी गोष्ट, मोबाईल ॲप आपण जेव्हा एखादं डाउनलोड करून घेतो तर मोबाईल ॲप इन्स्टॉल करताना ते विचारते परमिशन्स, हे अलाव करू का, ते अलाव करायचं का, ते अलाव करायचं. आपण ब्लाइंडली अलावच्या बटनावर टॅप करतो आणि मग त्याला सगळे ॲक्सेसेस मिळतात. त्याला कॅमेराचा ॲक्सेस मिळतो, त्याला आपल्या कॉन्टॅक्टचा ॲक्सेस मिळतो आणि ह्या सगळ्याचा जी कुठली कंपनी ज्यांनी ते ॲप तयार केला असेल त्यांच्याकडे तो डेटा तयार होतो, त्याचा मिसयूज होऊ शकतो. ह्यामुळं ह्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे. आपण कुठलं ॲप डाउनलोड करतोय ते जेन्युइन आहे का, त्याची खरोखर आपल्याला गरज आहे का. आणि दुसरी गोष्ट, कॉम्प्युटरच्या बाबतीमध्ये लॅपटॉपच्या बाबतीमध्ये आपण जी काही सॉफ्टवेअर वापरणार आहोत ती लायसन्स आहेत का, त्याचं हार्डनिंग झालेलं आहे का, ती सॉफ्टवेअर जेन्युइन आहेत का, ती खरोखर आपल्याला गरजेची आहेत का. आपण पायरेटेड सॉफ्टवेअर वापरत असू तर इंडियन पिनल कोड कॉपीराईट ॲक्ट जो आहे तो कॉपीराईट ॲक्ट पण ॲप्लिकेबल आहे प्लस IT ॲक्ट पण ॲप्लिकेबल आहे. त्यामुळे ह्या गोष्टींची नक्कीच काळजी घेतली पाहिजे. आपण काय वापरतोय, कशासाठी वापरतोय आणि खरोखर गरजेचं आहे का. म्हणजे बदलत्या काळामध्ये आता आपल्याला केवळ ग्राहक म्हणून चालणार नाही तर स्मार्ट ग्राहक असलं पाहिजे, तर आपण स्मार्टफोन वापरण्याच्या लायकीचे आहोत असं समजूया. अगदी खरं काय झालेलं आहे की फार भयानक वेगानं ही सगळी टेक्नॉलॉजी बदलत गेली. सगळ्यांच्या हातात स्मार्टफोन आले, सगळ्यांच्या खिशामध्ये क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड आली. म्हणजे आता कुठल्याही बँकेमध्ये तुम्ही अकाउंट ओपन केलं की लगेच तुम्हाला डेबिट क्रेडिट कार्ड मिळायला लागलेलं आहे. अनेक कंपन्या फोन करून, विशेषतः बँका फोन करून आमचं क्रेडिट कार्ड घ्या म्हणून मागे लागतात. लोक तिथेही त्यालाही भुलतात आणि मग त्यातनं हे वेगवेगळे घोटाळे सुरू होत आहेत. सो मला असं वाटतं की आमचा हाच प्रयत्न होता की जर तुम्हाला अशा पद्धतीच्या ऑनलाईन फ्रॉडपासून दूर राहायचं असेल, स्वतःची फसवणूक होऊ द्यायची नसेल, तर आधी आपण जागरूक असलं पाहिजे. कुठलाही मेसेज आला, कुठलाही मेल आला म्हणून हुरळून जाऊन उपयोग नाही.
जगातली कोणतीही वस्तू कधीच कुणाला फुकट मिळत नाही, त्याच्यासाठी त्याची योग्य ती किंमत द्यावीच लागते. आपल्याकडे सगळ्यात मोठा कट कुठला तर फुकट. फुकट मिळते म्हटलं की आपण प्रचंड हुरळून जातो, पण जगात असं होत नाही. त्यामुळेच ग्राहक म्हणून आपली सुद्धा जबाबदारी आहे. दुसरीकडे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं ज्या पद्धतीनं या सगळ्यावरती एक नियंत्रण आणण्याच्या दृष्टीनं पावलं उचललेली आहेत. सातपुते साहेबांनी सांगितलं की त्याच्याबद्दल बँकांची जबाबदारी असती, RBIची जबाबदारी असती, पोलीस खातं आहे, पोलीस खात्यानं स्वतंत्र विभाग सुरू केला आहे. पण या सगळ्यात मूळ किंवा सेंटरला कोण आहे तर तो ग्राहक आहे आणि ग्राहकानं अधिक जागरूक असणं गरजेचं आहे. आज आमच्या स्टुडिओमध्ये हे दोन्ही मान्यवर आले आणि या अत्यंत महत्त्वाच्या विषयावरती सविस्तर बोलले, माहितीपूर्ण मार्गदर्शन केलं. याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. धन्यवाद. पुढच्या सोमवारी पाहायला विसरू नका आणखीन एका विषयावरील चर्चा संवाद प्रतिवादमध्ये.